आयोजित प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या टेनिस महासंग्रामामध्ये शिवाजी पार्क या क्रिकेटच्या मैदानावर आम्ही सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. अतिशय चांगला मॅच तुम्ही बघताय. www.tenniscricket.live2 यांच्या माध्यमातून प्रभादेवी प्रीमियर लीग 2021चा महासंग्राम तुम्ही निहाळू शकतायत, बघू शकतायत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळलेले आहेत त्यांच्या माहिती करता चालू असलेला मॅच वीर धवल फायटर्स विरुद्ध श्री सिद्धिविनायक पॅन्थर्स या दोघांमध्ये हा रंगतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यावर श्री सिद्धिविनायक पॅन्थर्स संघाने सेमीत 5 षटकांमध्ये 71 धावा फलंदाज शुभम याच्या फलंदाजीच्या जोरावर पूर्ण केल्या. शुभम याला साथ दिली ते म्हणजे गिरीश कोचरेकर या खेळाडूंनी. दोघांनी मिळून पहिल्या विकेट करता 54 धावांची भागीदारी रचली. दुसऱ्या विकेट करता सुद्धा भागीदारी होताना दिसली. एकंदरीत पहिल्या डावात जर विचार केला गोलंदाजीचा, म्हणजेच गोलंदाजीचं जर विश्लेषण करायचं झालं, अॅनालिसिस ज्याला आपण नेहमीच म्हणत असतोय, ते विश्लेषण जर करायचं झालं तर गोलंदाज आशिष या गोलंदाजांनी 2 षटकं टाकली. 2 षटकांमध्ये 16 धावा दिल्या आणि 1 सफलता प्राप्त केली. संतोष हा गोलंदाज महागडा ठरला. पहिल्या षटकामध्ये त्याच्या 20 धावा कुठल्या गेल्या, धावांची लयलूट केली गेली. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाज शुभम आणि गिरीश कोचरेकर या दोघांनी केली. विक्रांत हा नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्यात उतरला. विक्रांत याच्या एका षटकामध्ये 11 धावा मोजल्या गेल्या. विशाल हा क्रमांक 4चं षटक करण्याकरता मैदानात उतरला. विशाल याने एका षटकामध्ये 19 धावा मोजल्यात. गोलंदाजीचं विश्लेषण एकंदरीत पहिल्या डावामध्ये मला असं दिसलं की फलंदाजी करणारा संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. आता दुसऱ्या डावामध्ये आपण बघणार आहोत नेमका कसे काय प्रदर्शन असेल. खरं तर नाण्याचे जशा 2 बाजू असतात, साप आणि काटा, तसेच क्रिकेटमध्ये मॅचच्या सुद्धा 2 भाग असतात. नाण्याचे एक भाग बघितलेत, एक बाजू आपण बघितली. आता दुसरी बाजू आपण बघणार आहोत. सलामी वीर फलंदाज गेलेत. वीर धवल फायटर्स या संघाच्या माध्यमातून आशिष आणि सुजित जी कामगिरी पहिल्या डावामध्ये शुभम आणि फलंदाज गिरीश कोचरेकर यांनी केली, तशीच कामगिरी फलंदाज आशिष आणि सुजित याला करावी लागेल. मैदानाच्या चोही बाजूने फटकेबाजी करावी लागेल. मनमुराद फटकेबाजी करावी लागेल त्या खेळपट्टीवर. फक्त आपण प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज गिरीश कोचरेकर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. ज्ञानाची शिदूर त्याच्याकडे भरपूर आहे. भरपूर नॉलेज क्रिकेटविषयी या खेळाडूकडे आहे. तसेच सलामीवीर म्हणून भागीदारी रचली, तशीच गोलंदाजीमध्ये सुद्धा सलामीवीर म्हणून भागीदारी रचणं फार गरजेचं असेल. एका बाजूला फलंदाजी करणाऱ्या वीर धवल फायटर संघाला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. फलंदाजीमध्ये चांगल्या धावा जमवाव्या लागतील. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंगकडे आशिष आणि नॉन स्ट्रायकिंगकडे फलंदाज सुजित. पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे आणि पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केलं जाते. या अतिरिक्त धावेनेचे खातं उघडलं जाते. एका धावेनेशी संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये भर होते. एक चेंडू न पडताना 1 धाव मिळणं, आत्मविश्वास फलंदाजांचा वाढू शकतोय. आता कडेकडे चेंडूला खेळलाय. पॉपिंग क्रीजमध्ये थोडीशी हालचाल केली आणि चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये वळवलाय. 1 धाव. एका धावेनेशी संघाची धावसंख्या झाली 2. 72 धावांचं भलं मोठं पहाड पूर्ण करायचं आहे. या पहाडावर चढायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावीच लागेल. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 14.40च्या अत्यावश्यक धावगतीने या 72 धावा पूर्ण करायच्या आहेत. या 72 धावा पूर्ण करण्याकरता भरपूर मेहनत करावी लागेल. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असते. या चेंडूला टॅप केलाय. चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये 1च धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. दोन्ही फलंदाज आपापले खाते उघडतायत, अकाउंट ओपन करतायत. दोन्ही फलंदाजांनी अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढेल काय? प्रश्नचिन्ह तर आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त असायला हवं समोरचं टार्गेट जे 72 धावसंख्येचं आहे.
आता रनअप मध्ये हा गोलंदाज चुकला जातोय. फलंदाज सुद्धा तयारीमध्ये नव्हता. डेड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. खूप चांगलं काम करतायत या पंच प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. खूप टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूला गोलंदाजाच्या डोक्यावरून वळवलंय, खेळलाय. एक धाव पूर्ण केली. एका धावेनेशी संतुष्ट व्हावं लागतं. पुढे खेळावे लागतील फलंदाजाला. पॉवर प्ले म्हटलं तर की काय, बॅटिंग पॉवर प्ले आहे. या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये धावं येणं फार गरजेचं असेल. पॉवरफुल फलंदाजी होणं फार गरजेचं असेल. तसं काही दिसत नाही. पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये 20 धावा कुठल्या गेल्या. ह्या षटकात 3 चेंडू टाकून चालू आणि धाव फलकावर धावा फक्त 4 आल्या. अखुटाबाचा चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये वळवलाय. एक धाव पूर्ण केली. पुन्हा दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये आपापल्या घरामध्ये सुखरूप पोहोचलेले दिसत आहेत. धावसंख्या इकडे पुरेसा रक्कम. धावसंख्या झाली ती 5. 14.40 ची जो रिक्वायर रन रेट आहे तो रन रेट कसा पार करावा हा प्रश्न तर असेल. याकरता एकेरी दुहेरी धावा करून चालणार नाही. खराब चेंडूला समाचार घेत चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल. पुन्हा आडव्या बॅटचा वापर, ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं. एकच धाव. मिडॉनचा शतरक्षक येतोय, चेंडू उचलतोय. तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेची धावसंख्या झाली ती 6. 4 moves on 6. फलंदाजीमध्ये सुरुवातीला जो दबाव दाखवलाय तसाच दबाव आता गोलंदाजीमध्ये दाखवताना दिसत आहेत. ते श्री सिद्धिविनायक पॅन्थर्स या संघाचे खेळाडू गिरीश कोचरेकर. फलंदाजीमध्ये 9 धावा केल्या. आता गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन. 5 चेंडूंमध्ये गोलंदाजाने 5 धावा दिलेत. तो ऑन साईडला खेळायचा होता फलंदाजाला, मात्र चेंडू येतोय ऑफ साईडला शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. या अतिरिक्त धावेची धावसंख्या झाली ती 7. पहिले षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागला जातात त्या फक्त आणि फक्त 7 रन्स ऑन द बोर्ड. आता रिक्वायर रन रेट वाढला जाईल. अत्यावश्यक धावगती ही वाढली जाईल, यात काही शंका नाही. विचार आपण त्या अत्यावश्यक धावगतीचा सुद्धा करूया. 16.25 ची आता अत्यावश्यक धावगती झालेली आहे. 16.25 सरासरीने जर हा संघ गेला तरच विजय प्राप्त करू शकेल. जे आव्हान आहे ते आव्हान कठीण आहे वीर धवल फायटर्स या संघासमोर. कारण श्री सिद्धिविनायक पॅन्थर संघ मजबूत स्थितीमध्ये आलाय आणि सर्व काही गोलंदाजीमध्ये व्यवस्थित करताना दिसत आहेत. फलंदाजीमध्ये पहिल्या डावामध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलंय. सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख अतिथी उपस्थित असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बघितलं होतं सौभाग्य होते, शर्मिलाताई राजपुत्रे आणि त्याच्यासोबत अनेक मान्यवर होते. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन सोहळ्या निमित्तानं ते उपस्थित झाले होत्या. आणि त्याच्या शुभ हस्ते सुरुवातीला महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला गेला. तदनंतर सर्व मान्यवर खेळपट्टीच्या दिशेने गेले. दोन्ही संघाचे पहिल्याच मॅच खेळत होते. या दोन्ही संघातील खेळाडूंची ओळख झाली. खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि आता ह्या मैदानावर आता दुसरा मॅच होतोय. त्या दुसऱ्या मॅच मधील पहिला डाव संपल्यानंतर पहिल्या डावात 71 धावा पूर्ण केल्या फलंदाजी करणाऱ्या श्री सिद्धिविनायक पॅन्थरच्या संघाने आणि 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत वीर धवल फायटर्स संघाचे खेळाडू. फायटर्स म्हणजे फाईट देणं आवश्यक असेल, फायटर्स म्हणजे चांगला खेळ पडणं आवश्यक असेल, 100% योगदान देणं फार आवश्यक असेल. आता विशाल गोलंदाजी मार्गावर, समोर फलंदाज सुचित फोर्स केले या चेंडूला. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात. नो बॉलचा इशारा. 1 धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव मिळेल यात काही शंका नाही. 2 धावा तर पूर्ण होत आहेत. 2+1 या 3 धावा मिळतील. या 3 अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या आता वाढेल. 3 अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या झाली ती 10 रन्स. बघूया नेमकं काय घडतंय, कारण पंचाने नो बॉलचा तो इशारा केला होता. 2 धाव फलंदाजांनी या दरम्यान पूर्ण केलेत. ओके, 2 पंच आता तिथं जाऊन चर्चा करतायत, तर डिस्कस करतायत. 2 धावा लावल्या. 2 धावा तर दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात. 2 धावा तर दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या होत्या. दरम्यान काय डिसिजन येतोय
निर्णय आपण पण निर्णयाची वाट बघूया पंचांच्या. काय निर्णय होतोय ते आपण लक्षात घेऊया. चर्चा तर चालू आहे या दोन्ही खेळाडूंची, दोन्ही पंचांची. खेळाडू सुद्धा त्यांच्या समोर येत आहेत. विकेटचं पतन झालं आणि झेल टिपला होता. नो बॉलचा इशारा आल्यानंतर झेल टिपला होता. स्कोर काय? विकेटचं पतन झालंय. धावसंख्या स्थिरावलंय. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 7 धावा, 7 रन्स. त्यांच्या इथे क्षमा मागतायत. चुकी झाली तर चुकीबद्दल क्षमा मागतायत. खरं तर पंचांची रिस्पेक्ट करणं फार गरजेचं आहे. पंचांना मान सन्मान करणं फार गरजेचं आहे. दोन्ही पंच खूप चांगलं काम करत आहेत. सुशांत मांजरेकर आणि त्यांच्यासोबतच आपण बघतायत पंचांच्या भूमिकेमध्ये ते शशिकांत साटम सरांना. त्या मैदानावर त्या पंचांची योग्य ती कामगिरी करताना दिसत आहे. विकेटचं पतन झाल्यानंतरच ती अशी झालंय 7 धावा 1 गडी बाद. जिंकण्याकरता लक्ष आहे ते 72 या धावसंख्येचं. आणि विचार जर केला तर आता रिक्वायर्ड रन रेट आणखीन वाढताना दिसतोय. रन रेट आपल्याला वाढताना दिसतोय. 18.5 सरासरीने आता उर्वरित चेंडूंमध्ये धावा पूर्ण कराव्या लागतील. प्रत्येक चेंडू मागे हा दबाव वाढत चाललाय, प्रेशर हा वाढत चाललाय. पहिल्या विकेट करता जशी भागीदारी पहिल्या डावामध्ये झाली होती 54 धावांची, तशी भागीदारी इथे झाली नाही. मोठे मोठे खेळण्याची क्षमता आहे दोन्ही संघांमध्ये. फलंदाजी करणाऱ्या वीर धवल फायटर संघामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. मॅच थोडासा थांबलेला आपल्याला दिसतोय. आपण सुद्धा एका छोट्याशा ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा घेऊया एक छोटासा ब्रेक. वेलकम बॅक. या छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामात. आणि चालू असलेल्या मॅचमध्ये नुकताच एक ब्रेक थ्रू मिळवलाय वीर धवल फायटर्सच्या संघाचा. तो श्री सिद्धिविनायक बँकर्सच्या संघाने. धावसंख्या 7. 5 फलंदाज सुचित आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या उतरलाय क्रमांक 3 वर, म्हणजे चेतन. क्रमांक 3 वर जबाबदारी स्वीकारणारे भारतातर्फे आपण बघितलं अजिंक्य राणे, रोहित शर्मा क्रमांक 3 वर येऊन त्यांची जबाबदारी स्वीकारायचे. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ते दाखवून द्यायचे. म्हणजे क्रमांक 3 वर येऊन सुद्धा फलंदाज चांगली फलंदाजी करू शकतात, होऊ शकतायत. ह्या 72 धावा सुद्धा चेस होऊ शकतायत. हे लक्ष पूर्ण केलं जाऊ शकतं. डावराचा फलंदाज पट्टीवर आशिष. डावराताने तो फलंदाजी करतो. फलंदाजी मार्गावर फलंदाज विशाल. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, लाईन आणि नेटने चेंडू हा टाकला जातो गोलंदाजाकरवी. वुडलँड स्पॉटवर चेंडू पिच होते. थोडंसं बघितलं आपण तर कदाचित हे हाईट फॅक्टर सुद्धा असू शकतो. उंची थोडीशी जास्त असल्या कारणानं पंचांनी जे अपील केली होती गोलंदाजाने ते अपील फेटाळून लावलंय. 1 धाव याच दरम्यान पूर्ण केली. एका धावेनेची या अतिरिक्त धावेनेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या झाली आहे ती 8. जिंकण्याकरता 72 धावांचं लक्ष्य. याचाच अर्थ अजूनही 64 धावा हव्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. 64 रन्स रिक्वायर्ड टू बी. 64 धावा जिंकण्याकरता. या षटकातील आता विशाल याचा पुढील चेंडू. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा फलंदाज चेतन. बॅटचा वापर केला जातोय. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळेल काय बघूया. दुसरी धाव घेण्याचा विचार होता. मिडविकेट मधून चांगली फेकी येते. एकच धाव, एका धावांची धावसंख्या झाली 3 धाव. संत गतीने सध्या धावपक पुढे सरकतोय. जणू काही ब्रेक लावून ठेवलाय. स्पीड आता वाढवावा लागेल फलंदाजाला. धावसंख्या आहे ती फक्त 9 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खेळपट्टीवर डावऱ्या त्याचा फलंदाज असेपर्यंत धावा येऊ शकतात कारण त्याचं तंत्र चांगलं आहे.
चांगल्या पद्धतीने ते करतोय. आठव्या बॅटचा वापर केलाय आणि चेंडूला भिरकावून दिलोय. स्कोअर लेग पट्ट्याबाहेर 6 धावांकरता षटकार. प्रभादेवी प्रीमियर लीग मधील आणखीन एक उत्तुंग षटकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. चांगला टान्स. आठव्या बॅटचा वापर केलाय आणि चेंडूला भिरकावून दिलोय. स्कोअर लेग पट्ट्याबाहेर 6 धावांकरता षटकार. प्रभादेवी प्रीमियर लीग मधील आकार धावसंख्या झाली ती 15. आक्रमकता ही असायलाच हवी. म्हणजेच टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर द्यावं लागेल. ज्या क्षणाला दुसऱ्या आलेला फलंदाज आशिष आहे, या आशिष या खेळाडूला 15 धावा धावपळकावर. जिंकण्याकरता 72 धावांचं लक्ष असताना 15 धावा, त्याचा अर्थ अजूनही 57 धावा आवश्यक असतील उर्वरित चेंडूंमध्ये. 57 धावा जिंकण्यासाठी. मला मोठं पहाड उभं केलं होतं 5 षटकांमध्ये श्री सिद्धिविनायक पॅन्थर्सच्या संघाने. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. अपील जोरदार केलाय. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. पंचांच्या नजरेमध्ये एक चांगला चेंडू आहे. फलंदाज फक्त बघत राहिलाय आणि गोलंदाज तिकडे बघतोय आपण की कृती केल्यानंतर डोकं खाजवताना दिसलाय. निर्धाव चेंडू समाप्त झालाय. धावसंख्या आहे ती 15. जसजशी चेंडू निर्धाव जातील तस तसा दबाव वाढतच जाईल. या दिवसात मी म्हटलं होतं दबावामधून बाहेर निघण्याकरता षटकार किंवा चौकार ठोकावे लागतील. आता सुद्धा आत वळणारा चेंडू टाकलाय गोलंदाजाने. इनकटर चेंडू टाकलाय गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक संपतात 2 षटकांची समाप्ती. चित्र दाखवा 72 धावसंख्येचा पाठलाग होतोय आणि 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वीर धवल फायटर संघ नाजूक स्थितीमध्ये आहे. 1 गडी बाद झालाय आणि 1 गडी बाद 15 धावा धावफलकावर लागल्यात. आता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 57 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 57 धावा होतील काय? प्रश्न तर आम्हाला पडलाय. या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता 2 फलंदाज मैदानाच्या आत आहेत, ज्यांच्यावर जबाबदारी आहे. 18 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. नाही, जो वरचढपणा पहिल्या डावामध्ये दाखवला फलंदाजी करताना, तसाच वरचढपणा दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजीमध्ये सुद्धा ते दाखवत आहेत. एक धावे करता तरसताना दिसत आहेत सध्या फलंदाजी करणाऱ्या वीर धवल फायटर्स संघाचे खेळाडू. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय सर्वेश. गोलंदाजीमध्ये सर्वेश एकही चेंडूचा सामना केला नव्हता. नाबाद राहिला 0 धावसंख्येवर. आता त्याच्यावर ही मोठी जबाबदारी ती म्हणजेच गोलंदाजीची. दृश्य आपल्याला या मैदानाच्या सोही बाजूने बघायला मिळत आहेत. उंच इमारती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर असं हे ऐतिहासिक मैदान आहे. डाव्या बाजूला आपण बघतायत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचं कार्यालय. त्याच्या बाजूला शिवाजी पार्क नागरिक संघ. फार मोठा इतिहास या शिवाजी पार्क मैदानाचा आपल्या डोळ्यासमोर येतोय मित्रांनो. आणि आज प्रत्यक्षात अनेक क्रिकेटपटू या मैदानावर घडलेले आपल्याला दिसून येत आहेत. चालू असलेल्या मॅचमध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 15 धावा 7.50च्या सरासरीने. आता 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 57 धावांचं लक्ष असेल. एकेरी दुहेरी धावा काही घेऊन चालणार नाही. या स्थितीला षटकार आणि चौकारांच्या आतषबाजीच करावी लागेल, तरच या मॅच मध्ये पकड मजबूत करू शकतात वीर धवल फायटर संघाचे खेळाडू. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. पंचाने वाईड घोषित केले या चेंडूला. त्या अतिरिक्त धावेची धावसंख्या झाली 16. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सर्वेश, त्याचा हा पहिला चेंडू होता. सर्वेश पुन्हा एकदा तयार. छोटासा रनअप आहे या गोलंदाजाचा. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर या चेंडूला काढला जातं. नो बॉलचा इशारा आलाय. त्याचाच अर्थ ते आपण बघणार आहोत. 1 धाव तर मिळेल. पुन्हा एक गोलंदाज फेकी स्वरूपात बाहेर काढला जातोय. या गोलंदाजावर सुद्धा आता बॅन येतोय, बंधन येतोय. म्हणजेच या टुर्नामेंट मधील हा दुसरा गोलंदाज आहे ज्याच्यावर आता बंधन लावलं जातंय. हा गोलंदाज आता या स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. 1983 साली ब्रिस्टन कसोटीमध्ये सय्यद किरवाणी यांनी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध गोलंदाजी हाताळली होती. यष्टीरक्षक फलंदाज आहे, तरी सुद्धा तो गोलंदाजी करण्याकरता गेला आणि गोलंदाजी करत असताना त्याने सुद्धा अशा चुका केल्या होत्या.
म्हणूनच तुमची गोलंदाजी ही प्लेन गोलंदाजी असावी. तुमचे अँगल्स कसे फिरतायत, तुमचा हाताचा कोना कितपत वाकला जातोय, हे सर्व निरीक्षण करून पंच येथे डिसिजन देत आहेत, निर्णय देत आहेत. या 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावेची धावसंख्या झाली ती 22. बदली गोलंदाज म्हणू नका. गोलंदाजी मार्गावर किती 22 नंबर कोण 22. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाला तो म्हणजे प्रतीक. या आधी पहिल्या मॅच मध्ये बॅन आला होता, बंधन आलं होतं. गोलंदाज निशिकांत याला. ह्या मॅच मध्ये बंधन आलंय गोलंदाज सर्वेश याला. धावसंख्या आहे ती 22. 22 रन्स ऑन दी बोर्ड. जिंकण्याकरता 72 धावांचं लक्ष. आता जिंकण्याकरता लक्ष असेल ते 50 या धावसंख्येचं. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता. 18 बॉल टू गो अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 बॉल 50 रन्स. किती 5 आहे की 6? 6 धावा इथे. एकीच्या 6 धावा असतील आणि या 6 धावांची धावसंख्या झालेली आहे ती 22. आमचे मॅन्युअल स्कोरर मंदार चव्हाण आमच्याकडे माहिती पोहोचवत आहेत. एका बाजूला डिजिटल स्कोर अपडेटर शेवटचे हे सुद्धा खूप चांगली माहिती देत आहेत. या 6 धावा लोच्या स्वरूपात 6 धावा मिळत आहेत. 6 धावांची धावसंख्या झाली ती 22 धावा. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता. 18 बॉल टू गो अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. पुन्हा मॅच थांबलाय. टाइम इज मनी. घड्याळाचा काटा कुणाकरता थांबत नसतो मित्रांनो. वेळेला फार महत्व आहे. डिसिप्लिन हे प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये हवं असतं. ते डिसिप्लिन तुम्ही दाखवा. डिसिप्लिनसाठी अनेक चांगले खेळाडू आपल्या डोळ्यासमोर येतात, जे नेहमीच मैदानावर डिसिप्लिन दाखवत आहेत. नेदरलँड टेनिस क्रिकेट खेळणारे शशिकांत कदम हे आमच्या डोळ्यासमोर येत आहेत. मी या खेळाडूंना बघितलंय. त्याच्यानंतर आपण बघतोय सुमित टेकले, टेनिस क्रिकेटचा बाहुबली. या खेळाडू सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा डिसिप्लिन दाखवताना बघितलंय. म्हणूनच डिसिप्लिन हे फार महत्वाचं आहे. वेळ वाया जाईल असं काही करू नका. समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे चालू मॅचची वीर धवल फायटरच्या संघाची ती 1 गडी बाद 22. आता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. प्रत्येक गोलंदाज म्हणून प्रत्येक गोलंदाजी मार्गावर आलाय. समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे समोर चेतन. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग. त्याच्यानंतर आपण बघतो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षकाला आता डीप केलं जातं. डीपिश पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षक ठेवला गेलाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय आणि एक शतरक्षक शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने तैनात केला गेलाय. ही व्यूहरचना आहे, ही आखणी आहे. हे डावपेच आखलेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. 18 चेंडू आणि जिंकण्याकरता वीर धवल फायटर संघाला 50 धावांची आवश्यकता. उलटाच करून चेंडूला टोळावलाय. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया हा झेल टिपला जाईल काय. आणि अशा रीतीने इथे हा झेल ड्रॉप झाला. बघूया काय झालं नेमकं. दोन धावा हे फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 24. 23 होता मात्र निश्चितच पंचांनी या ठिकाणी फ्रीट असल्या कारणानं हा झेल काही धरला जाणार नाही. तिथे 2 धावा पूर्ण करायची. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पोहोचली ती 24 वर 24. अरे हा आता 24 धावा जिंकण्याकरता जे लक्ष आहे ते 72 या धावसंख्येचं लक्ष जरी महागडं असलं तरी त्याचा पाठलाग व्यवस्थित होईल असं मला तरी वाटतंय. ते करण्याची क्षमता असायला हवी. क्षमता ही सर्व काही निर्भर करतोय. स्ट्रेट केला चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक येतोय तो कोणतीच चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज बाद झालाय. चेतन
हा सुद्धा सस्त्यामध्ये बाद झालाय. चेतन बॅटचा वापर केलाय आणि चेंडूला भिरकावून दिलंय. स्कोर लेग पट्ट्याबाहेर 2 गडी बाद 24 धावा, 2 षटकं आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या विकेटचं पतन झालं, त्यावेळेस संघाची धावसंख्या होती 7. त्याच्यानंतर 2 फलंदाजांमध्ये थोडीशी भागीदारी होताना दिसली आणि दुसऱ्या विकेटचं पतन काही ठराविक अंतराने म्हणजे 24 संघाची धावसंख्या 24 असताना नंबर आहे ना तुझ्याकडे, नंबर आहे ना. चेंडूंचा विचार केला या षटकातील तर 2 चेंडू टाकून सलग 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 24 धावा, 2 गडी बाद. नवीन फलंदाज आता आलाय आशिष कीर. याआधी आशिष हा फलंदाज खेळपट्टीवर अजूनही आहे, जो 1 षटकारण्याची 9 यात व्यक्तिगत धावसंख्येत खेळतोय. डावऱ्या हाताने तो फलंदाजी करतोय. आता आशिष कीर हा खेळाडू आलाय. दोघांमध्ये आता समन्वय चांगला जमेल असं मला तरी वाटतंय. दोन्ही फलंदाज चांगल्या दमाचे, चांगल्या जोश या मॅचमध्ये ते निर्माण करतील. चांगली स्थिती ती मॅचची करतील. डावराताचा फलंदाज हातामध्ये बॅट फिरवताना दिसतोय. कदाचित त्याचा मोठा फटका खेळण्याचा इरादा असेल. सर्व क्षेत्ररक्षक हे सीमारेषे लगत तैनात केले गेलेत, जे आधी 5 ते 6 फूट आत होते. ऑन साईडला चेंडूला खेळला जात आहे. अॅनिमेशन व्यवस्थित नव्हतं. 1 धाव पूर्ण केली. काऊकॉर्नरचा क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडू उचलतोय. टेकी करेपर्यंत लगेचच फलंदाजाने या ठिकाणी 2 धाव पूर्ण केलेत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 26. 2 गडी बाद 26 धावा. अजून मॅच हा जिंकायचं असेल तर बघायचं झालं तर 46 धावा पूर्ण कराव्या लागतील उर्वरित चेंडूंमध्ये. 15 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. टॉस करून चेंडूला मिड विकेटच्या दिशेने वळवलंय. 1 धाव पूर्ण केली. टीपमधून फेकी येईपर्यंत 1च धाव मिळेल. एकेरी धाव मिळण्याची काही होणार नाही आणि मोठे फटके खेळावे लागतील. लांबचा प्रवास जर कमीत कमी वेळेत करायचा असेल तर हवाई सफर करणं फार गरजेचं असेल. इथं फलंदाजी करणाऱ्याने संघाने हे समजून घ्यायला हवं, याचा अभ्यास करायला हवा. 27 धावा 2 गडी बाद. षटकातील पुढील चेंडू. ओहो, जबरदस्त गोलंदाजी केली जाते. बॅटचा हलकसं एज लागलाय. बॅटचा हलकसं स्पर्श करून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पुढील चेंडू कडे खेळण्याचा प्रयास होता फलंदाजाचा आणि इथं तो बाद होतोय. विकेटचं पतन झालंय. 3 गडी बाद. धावसंख्या आहे 27. सरळ 2 षटकं आणि 5 चेंडूचे समाप्ती झाले. धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 27. वीर धवल फायटर्स या संघाची. तारीफ करीन मी फलंदाज शुभम याची, जो सलामीला येऊन पहिल्या डावात 49 धावांची चांगली खेळी करून गेला. 18 चेंडूला तो सामोरे जाऊन चांगलं प्रदर्शन करून गेला. 5 षटकार 3 चौकारण्याची. त्यानंतर मात्र त्यांच्या खेळाडूंवर फलंदाजी करताना काही दबाव दिसला नाही. दुसऱ्या डावामध्ये दबाव दिसला तो वीर धवल फायटर्स या संघातील खेळाडूंवर. म्हणूनच मेहनत करावी लागेल. मेहनत करेल तो पुढे जाईल. मैदानाच्या आत गेलाय. आशिष कीर बाद झालाय. सस्त्यावर बाद झालाय. आशिष कीर याचा जर आपण विचार केला तर तो गोल्डन डकवर बाद होतोय. पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना तो बाद होतोय. नवीन फलंदाज झालाय स्वप्निक. क्रमांक 5 वर येऊन चांगली फलंदाजी करेल काय. फुलटच करून चेंडूला खेळला जात आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार षटकार. या 6 धावा मिळत आहे. चांगली फलंदाजी करेल काय. फुलटच करून चेंडूला खेळला जात आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार तो पूर्ण करतोय. 6 धावांची धावसंख्या झाली ती 33 धावा 33. 3 षटकं समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 धावा धाव फलकावर लागल्यात. आता चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 चेंडूमध्ये विचार जर आपण केला तर जिंकण्याकरता अजूनही 39 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 39 धावा. याचाच अर्थ 12 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता असताना हे आव्हान कठीण असेल फलंदाजी करणाऱ्या वीर धवल फायटर्स या संघाला. 12 बॉल 39 रन्स. 39
39 12 चेंडू 39 33 हुआ चाहिए 39 39 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता फलंदाजी करणाऱ्या संघाला. 12 बॉल 39 रन. एक तर षटकार घेतला स्वप्नील यांनी आणि आशिष हा डावऱ्यातला फलंदाज सलामीला आलाय. त्याने सुद्धा आता मोठे पट्टी खेळण्याचा मानस धरायला हवा. हेतू त्याच्या डोळ्यासमोर असायला हवा. लक्ष त्याच्या डोळ्यासमोर असायला हवं. 12 बॉल आणि 39 धावा. डावऱ्याच्या फलंदाजाला ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट. एक क्षेत्ररक्षक स्कोअर लेग मध्ये तैनात केला गेलाय. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये तैनात केलाय. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलतोय, फेकी करेपर्यंत सहजतेने तर 2 धाव पूर्ण केल्यात. 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 35. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये आता 37 धावांची आवश्यकता. 11 बॉल 37 रन्स. 11 चेंडू 37 धावांची आवश्यकता. काहीही घडू शकतं या मॅच मध्ये. कारण मागच्या मॅचचं सुद्धा आपण भाकीत केलं नव्हतं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा संघ पराभवाच्या छायेमध्ये जात असताना त्या संघाला तारलं होतं सचिन मांजरेकर या खेळाडूने. शॉर्ट ऑफ लेंथ वेट केलंय, वाट बघितली आणि वाट लावली. चेंडूशी मारायचे पार. हा आलाय षटकार. 6 धावेनिशी पुन्हा आता धावपळ उंचावलेला दिसतोय. शॉर्ट ऑफ लेंथ वेट केलंय, वाट बघितली आणि वाट लावली. चेंडूशी मारायचे पार. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडूचा टप्पा बघितला आणि बरोबर चांगले हालचाल केले. शरीराचं संतुलन व्यवस्थित दाखवलंय फलंदाजाने. 6 धाव प्राप्त केले. 6 धावांची धावसंख्या झाली तर 41. हीच धाव अशाच पद्धतीने खेळ करायला हवा. गिरीश कोसरेकर याचा हा पुढील चेंडू. म्हणूनच मी म्हटलं पहिल्या षटक ज्या वेळेस गिरीश कोसरेकर यांनी हाताळण्याकरता आला. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. व्हेरिएशन बघायला मिळाला आता या चेंडूवर. बदल बघायला मिळाला या चेंडूवर. फलंदाजाची कृती कशी आहे, फलंदाज कशा पद्धतीने आता पावित्र्य घेण्याकरता सज्ज आहे हे लक्षात घेतलं. त्याच्यानंतर एक बदल या गोलंदाजाने केलाय. धावसंख्या आहे ती 41. पुढचा चेंडू. आता मात्र फलंदाजाची आक्रमकता काही थांबताना दिसत नाही. मिड विकेट पट्ट्याबाहेर चेंडूची मारायचे पार आणि हा आलाय षटकार. संकट मोचक बनण्याची संधी आहे या खेळाडूला. संकट मोचक चेंडू. आता मात्र फलंदाजाची आक्रमकता काही थांबताना दिसत नाही. मिड विकेट पट्ट्याबाहेर चेंडूची मारायचे पार आणि हा आलाय षटकार. अजून आता आपण विचार करूया. धावसंख्या आता निश्चितच 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हो, आता ऑफ स्टंपच्या जवळ हा चेंडू टाकलाय. अगदी बॅटच्या जवळून जाणारा चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी म्हणायला काय हरकत नाही. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि सरळ ऑफ स्टंप वरून स्टंपच्या जवळून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 47 धावा. या षटकातील आता शेवटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू. आपला खोलमध्ये चेंडू टाकण्याचा मानस होता. चांगला चेंडू गोलंदाजाचा. एकच धाव. एक धाव पूर्ण केली या फलंदाजाने. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वीर धवल फायटर्स या संघाची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 48 धावा. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. 6 बॉल 24 रन्स. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. 6 चेंडूंमध्ये 39 धावा होऊ शकतात. 6 चेंडूंमध्ये 43 धावा होऊ शकतात. तर 6 चेंडूंमध्ये 24 धावा का होणार नाहीत? फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 39 धावा सुद्धा कुठल्या गेल्यात. अल्लाउद्दीन बाबू हा बांगलादेशचा खेळाडू मला आठवतोय. त्याच्या विरुद्ध अल्टम चिबुंबरा या झिम्बाब्वेच्या खेळाडूने अशा पद्धतीने 39 धावा एका षटकामध्ये कुठल्या होत्या. आता इथे एका षटकामध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेटमध्ये 4 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना त्या 24 धावा सुद्धा पूर्ण केल्या. सलग 4 षटकार ठोकणारे काही खेळाडू माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. 2018 साली शरीफ नावाचा खेळाडू होता. वसई या संघाच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळत होता आणि समोर उत्तम संघ होता. उत्तम संघाविरुद्ध गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नवीन होता आणि नवीन याच्या 4 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता होती. शरीफ या फलंदाजाने सलग 4 षटकार ठोकले.
आणि तो मॅच जिंकून दिला होता तो वसई कोळीवाडा या संघाला. आणखीन एक रेकॉर्ड्स जर आपण बघितलं तर ठाणे विरुद्ध वसई असा एक मॅच होता, त्याची सुद्धा चर्चा मला इथे करावीशी वाटते. मात्र आता स्थिती काय झाली ते जाणून घेऊया. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. यस, रिस्पॉन्सिबिलिटी तर स्वीकारलंय, जबाबदारी तर स्वीकारलंय फलंदाजी करणाऱ्या फलंदाज आशिषने. आठव्या वापर केला होता या फलंदाजाने आणि या बीट करून जाणारा चेंडू होता. फलंदाजाला असं वाटलं होतं की हा गोलंदाज वेगवान चेंडू टाकेल, मात्र त्यांनी एक बदल केलाय, चेंडूची गती कमी केली, संथ गतीने चेंडू टाकलाय, जेणेकरून फलंदाजाला मोठा फटका खेळण्याकरता थोडेसे परिश्रम घ्यावे लागतील. निर्धाव चेंडू, प्रेशर आता वाढलाय फलंदाजीवर. 5 बॉल 24 रन्स, 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट, फाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक डीप मध्ये ठेवला गेलाय. स्क्युअर लेग मध्ये सुद्धा शतरक्षकाला ठेवलं गेलंय. आता शतरक्षकाला चकवून हा चेंडू जाईल काय? यष्टिरक्षकाला चकवून हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला होता. 1 धाव पूर्ण केली. बॅटच्या साह्याने, माफ करा, इथे बघूया, एक डॉट चेंडू जातोय. हा निर्धाव चेंडू असेल, कारण फलंदाजाची ऍक्शन नव्हती, फलंदाजाची कृती नव्हती, या कारणाने हा निर्धाव चेंडू असेल. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. 4 बॉल 24 रन्स, 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 8व्या बॅटचा वापर केलाय, चेंडूला हवेमध्ये टोळावलंय. शतरक्षक तिथे तैनात होता कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आणि तो कोणतीच चूक करत नाही. अशा रीतीने विकेटचं पतन झालंय. 4थ्या विकेटचं पतन झालंय. 4 गडी बाद प्रत्युत्तरा दाखवत 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वीर धवल फायटर संघाची धावसंख्या आहे ती 48 धावा. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. आशिष डावराचा फलंदाज, त्याचे सलामीने आलेला फलंदाज होता. प्रयत्न तर त्याने केलाय, मात्र अपयशी ठरलाय. आशिष याने 18 चेंडूला सामोरे गेलाय. 18 चेंडूंमध्ये 3 उत्तुंग षटकारणीशी 27 धावांची चांगली खेळी त्याने केली. एका बाजूला पहिल्या डावात बाद झालेला फलंदाज शुभम याने सुद्धा 18 चेंडूचा सामना केला होता आणि 18 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी त्यांनी केली होती. तिथे 18 चेंडूमध्ये 27 धावा त्याच्या आशिष याच्या. नवीन फलंदाज, न्यू मॅन इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. सतीश मोरे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, लास्ट 3 बॉल टू गो. 3 चेंडू 24 धावा. पॅपिंग क्रीजचा वापर केलाय, चेंडूला खेळला जातोय ते म्हणजे फाईन लेग क्षेत्रामधून शतरक्षक घेतोय. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू गेल्यानंतर फक्त 1च धाव मिळते. हा मॅच मध्ये पकड मजबूत करायला होती, मात्र हा मॅच सोडून दिला होता फलंदाजी करणाऱ्या संघाने, कारण जे हालचाल, जो फिटनेस असायला हवा क्रिकेट खेळण्याकरता, तो फिटनेस मला वीर धवल फायटर संघाचा दिसला नाही. एका बाजूला एक खेळाडू चांगला खेळ करतोय तर त्याला चांगली साथ देणं फार महत्वाचं होतं, ती साथ मिळत नाही. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 23 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अमित स्लॉगवर टाकतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावून खेळायचा प्रयास होता फलंदाजाचा. एकही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. काय कमालीचं प्रदर्शन केलंय श्री सिद्धिविनायक पॅन्थर्स या संघाने. मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, प्रत्येकाने 100% योगदान दिलंय. शेवटचा 1 चेंडू, लास्ट बॉल टू गो. टॉस चेंडू ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने 1 बाउंस सीमार असे पार गेलाय, मात्र हा चौकाराने पराभवाचा अंतर कमी होईल. पराभवाच्या छायेमध्ये जाताना दिसतोय तो वीर धवल फायटरचा संघ. चेंडू आणि पुढील ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने 1 बाउंस लीग मॅच मधील, मात्र हा चौकाराने पहिला पराभवाचा अंतर विजय नोंदवतोय तो म्हणजे श्री सिद्धिविनायक पॅन्थरचा संघ. याआधी आपण बघितलं होतं सचिन मांजरेकर यांचा जो संघ होता वेदांत वॉरियर्स, बालाजी लॉयन्स, त्या बालाजी लॉयन्स मधून